यवतमाळ तालुक्यातील तिवसा इथल्या आदर्श जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता शाळेत सजावट सुद्धा करण्यात आलेली होती। पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। शाळेचा आज पहिला दिवस आहे। अशातच विद्यार्थ्यांनी जे आहे ते शाळेमध्ये हजेरी लावलेली। एकंदरीत पाहिलं तर मी आहे तिवसा या ठिकाणी। हा तिवसा जे गाव आहे यवतमाळ जिल्हा परिषद पंचायत समिती गणमध्ये येते आणि याच तिवसा शाळेमध्ये जे आहे तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून या ठिकाणी जे आहेत अवॉर्डसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। विद्यार्थ्यांची चांगली संख्या या ठिकाणी आहे। या संदर्भात बोलण्याकरिता या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत आपल्यासोबत आहे। सर, कशा प्रकारची या ठिकाणी जे आहे तुम्ही तयारी केलेली आहे आणि कोण सत्कार मूर्ती या ठिकाणी येणार आहे? नमस्कार, मी या शाळेचे मुख्याध्यापक महेश जनबंधू। आज शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। आमच्या शाळेमध्ये एकूण 315 पटसंख्या आहे। आमच्या या शाळेमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आज शाळा प्रवेशोत्सव सुरू आहे आणि या आजच्या शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि त्याकरता आम्ही बंजारा नृत्यामध्ये एक लेझिम पथक ठेवलेला आहे। शाळेची रंगरंगोटी, शाळेची गेट सजावट, शाळेमध्ये सर्व गोष्टी मंडप सजावट, शाळेची साफसफाई, परसबागेमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे। या शाळेचा आम्हाला अभिमान आहे आणि दिवसेंदिवस या शाळेचा मान, या गावाचा मान आम्ही वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करू। भरपूर सुखसुविधा, भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक सुविधा सुद्धा भरपूर मुलांना उपलब्ध आहे। त्यामुळे मुलांची धाव असते आमच्या शाळेकडे येण्याची। या ठिकाणच्या पालकांना म्हणजे खरं श्रेय द्यावं लागेल आणि गावकरी, शाळा समिती, ग्रामपंचायत आणि सर्व लोकांच्या सहकार्यानं ही तिवसा शाळा विभागीय स्तरावर प्रथम आलेली आहे। मुलांचा इथं चांगला उत्साह आहे। या ठिकाणी ही शाळा राज्यात अव्वल दर्जाची पहिल्या नंबरवर यावं आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।